नमस्कार, आरके न्यूज मराठीच्या हवा कुणाची या विशेष कार्यक्रमात आपण अकोले या विधानसभा मतदारसंघात पोहोचलोय आणि आपल्याबरोबर बोलण्यासाठी या ठिकाणी शरद पवार चंद्र यांच्या पक्षाकडून अकोले विधानसभा निवडणुकीत तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणारे तरुण तडफदार नेतृत्व अमित भांगरे आपल्याबरोबर आहेत, आपल्याबरोबर बोलणार आहेत। कशा प्रकारे आज रिस्पॉन्स मिळतोय, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? रिस्पॉन्स चांगला आहे, पहिल्या दिवसापासूनच रिस्पॉन्स चांगला आहे। हा तालुका डाव्या विचाराचा पुरोगामी तालुका आहे। आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी हा चालत आलेला तालुका आहे। तुम्ही जर इतिहास बघितला तर 30 वर्ष झाले आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा आमदार आहे, थोरात साहेबांच्या विचाराचा आमदार आहे आणि या पद्धतीने आम्ही काम करत होतो आणि येणाऱ्या 23 तारखेला देखील आपल्याला निकाल लागेल। रिस्पॉन्स सुंदर आहे। 2019 साली तुम्ही ज्यांच्यासाठी प्रचार केलाय, आज त्यांच्याबरोबर युद्ध करावं लागते, कारण की त्यांनी आमच्या पवार साहेबांसोबत गद्दारी केली। आम्ही ज्या पवार साहेबांसोबत काम करत होतो त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर टाकली ती आम्ही चोख पद्धतीने पार केली, परंतु त्या व्यक्तीने आमच्या पवार साहेबांना 83 वर्षी त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलंय आणि त्यामुळे आम्हाला आता साहजिक आहे, निवडणूक आहे, जो गद्दार आहे त्याला गाडायचं आहे, त्यामुळे लढावंच लागणार। मग ठरवलंय का गद्दारांना गाडायचं? ते आमच्या तालुक्याचं ठरलंय, ते आम्ही 23 तारखेला निकाल लागेल आणि ते गद्दार काढलेच जाणार आहेत। किती नंबरवर आपला अनुक्रमण मशीनवर अनुक्रमण नंबर आहे आणि कोणतं चिन्ह आहे? 1 नंबर तुतारी वाजवणारा माणूस। मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एवढंच आव्हान करेल का हा पुरोगामी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे। आज भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून आपल्याला रोखायचं आहे, तरच आपल्या या शेतकऱ्यांना, तरुणांना आणि महिलांच्या सुरक्षिते बाबतीत कुठेतरी चांगला निर्णय होईल। आज शेतकरी अडचणीत आहे, तरुण बेरोजगार आहे आणि महिला असुरक्षित आहेत। या सर्व गोष्टी जर आपल्याला बदलायच्या असतील तर आपल्याला महाविकास आघाडीचं सरकारच लागेल। त्यामुळे मी आपल्याला सर्वांना एकच आव्हान करतो का येणाऱ्या 20 तारखेला आपला अनुक्रमांक 1 आहे, तुतारी वाजवणारा माणूस आहे, त्या चिन्हा पुढे बटन दाबून तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मला द्या आणि आपल्या आरके न्यूजच्या माध्यमातून मी या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मतदारसंघामधील लोकांना एवढीच विनंती करतो, जिथं जिथं महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तिथं तिथं तुम्ही बटन दाबा। येणाऱ्या काळामध्ये हा महाराष्ट्र आदरणीय पवार साहेब, थोरात साहेब आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षम पद्धतीने चालेल असं मी सगळ्यांना आव्हान करतो। विरोधकांकडून आरोप केला जातोय त्याचा युवक या तालुक्याला कसा सांभाळू शकेल? माझं वय 28 आहे, परंतु 28 वर्षाचा तरुण सांभाळू नाही शकत म्हणून हे 50 वर्षाचे म्हणून हे सांभाळू शकता का? आज जे मी विजन मांडतोय, लोक सांगताय 28 वर्षाचे तरुणाचे विजन जास्त चांगले आहेत आणि आज आम्ही सगळ्या बाजूनी सक्षम आहोत। आम्ही त्यांच्यापेक्षाही जास्त शिकलेलो आहे, चांगलं एक्सपोजर आम्हाला मिळालं, अनुभव जास्त मिळालेत। त्यामुळं ते काही जरी म्हणाले, लोकांना कळतंय ना आमची क्षमता काय आणि त्यांची क्षमता काय, त्यांचं वागणं कसं आहे आणि आमचं वागणं कसं आहे। आम्ही जातीयवाद करत नाही, ते जातीयवाद करता। विकासामध्ये आम्हाला भ्रष्टाचार खायचा नाहीये, त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे। या सगळ्या बाबींचा विचार आमच्या जनतेने केलेला आहे। त्यांनी काही नॅरेटिव्ह जरी सेट केला, आता जनतेचं मत ठरलेलं आहे, मतदानाच्या रूपाने ते मतदान करतील। 23 तारखेला निकाल लागेल। नेरेटिव्ह जो सेट केलाय त्या नेरेटिव्हला मतदार या वेळेस बळी पडणार नाही असं वाटतं? लोकांना सगळं उघड आहे। अमित भांगरे लपलेलाच नाहीये, काही लपवलेलंच नाहीये। या गावामध्ये लहानचं मोठं झालेलं आहे, जे काय आहे आमच्या कुटुंबाचं ते उघड आहे। उगाच चुकीचं काहीतरी लोकांमध्ये नरेटिव्ह सेट करायचा, स्वतःचे जे कारनामे आहेत भ्रष्टाचाराचे, काळे कारनामे, ते लपवण्यासाठी कुठंतरी वयाच्या 28व्या वर्षाच्या तरुणाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय म्हणून काहीतरी वेगळं आगळं काढून बदनाम करायचं। मग ज्यावेळेस आमची मदत 2019ला घेतली, ज्यावेळेस अमित भांगरे तुमच्यासाठी भाषण करत होते, त्यावेळेस तुम्हाला लाजाने वाटलं का मग आमची मदत घ्यायला? हा प्रश्न असं मी त्यांना विचारू शकतो, परंतु आम्हाला हे विचारायचं नाहीये। ते रंग बदलू गिरगिट आहे, स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी वापर करून घेतला। या तालुक्यातील अनेक नेत्यांचा वापर करून घेतला। यूज अँड थ्रो सारखी भूमिका त्यांनी नेत्यांची केली, सामान्य जनतेची केली। आज स्वतःच्या पैशाच्या जोरावर ते ही इलेक्शन करू पाहत आहे, परंतु हा अकोला तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे, इथं गद्दारीला माफी नाही आणि येणाऱ्या काळात ते दिसून येईल। शेवटचे 2 प्रश्न आहेत, आपलं विजन काय आहे? या तालुक्यामध्ये मला पर्यटन तालुका करायचा आहे। पर्यटन तालुक्याच्या माध्यमातून इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे। आज
या अकोला तालुक्यामध्ये वाईट वाटतं, परंतु आरोग्य व्यवस्था कुठेही उपलब्ध नाहीये. जी काय आमच्याकडे आता सध्याचे जे आरोग्य केंद्र असतील तिथं सुधारणा करून लोकांना चांगलं आरोग्य सुविधा आम्हाला द्यायच्या आहेत. जे काही शिक्षण संस्था असतील किंवा शाळा असतील तिथं आम्हाला क्वालिटी ऑफ एज्युकेशन या दर्जा वाढवायचा आहे. आज प्रशासकीय यंत्रणेवर इथं पकड नाहीये. भूमी अभिलेख असू द्या, तहसील असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, सामान्य माणसाला प्रचंड त्रास होतोय, त्याच्यावर देखील आम्हाला चांगलं काम करायचंय. या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो, परंतु अनेक गावामध्ये बारामाही शेती होत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये बारामाही शेती द्यायची आहे. इथं महिलांसाठी देखील आम्हाला आज ज्या आमच्या माय माऊल्या रोजानी काम करायला आळ्या फाटा बनकर फाटा तिथं जातात, आजूबाजूला मोलमजुरी करतात, ते थांबून इथं त्यांच्या हाताला बळकट करण्यासाठी केंद्रातनं क्लस्टर स्कीम आणून इथं वेगवेगळे उद्योगधंदे आम्हाला निर्माण करायचे, स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला म्हणतो. तर माझं विजन असं आहे का मला रस्ते सभा मंडप तर हे अधिकारी लोक करतील. माझं विजन एवढंच आहे का माझ्या तालुक्यातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबातील सदस्य हा आर्थिक दृष्ट्याने सक्षम झाला पाहिजे. हे माझं महत्वाचं विजन आहे. शेवटचा प्रश्न, तालुक्यात हवा कुणाची आहे? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची. तालुक्यात हवा आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे आहे. आपल्या बरोबर या ठिकाणी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर सध्या बोला दादा, कसं काय वातावरण सध्या? आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अमितदादा भांगरे यांना उमेदवारी भेटली, त्यांचीच हवा आहे. काय सांगशाल? सध्या अकोले तालुक्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा बराचसा बिगर आदिवासी पट्टा आहे आणि ते सगळेजण आदिवासी आणि बिगर आदिवासी अमित भांगरे आणि शरद पवारच्या पाठीमागे उभा आहे. आणि तुतारी वाजवणारा माणूस ही टोटल म्हणजे आदिवासी पट्ट्यापासून बित्याक्यापासून तर इकडं गणोऱ्यापर्यंत, इकडं मुळेच्या हरिश्चंद्रापासून तर तिकडं संगमनेर पांढरा भागापर्यंत सर्वत्र अमित भांगरे यांची हवा आहे. ते जरी वयानं कमी असले पण त्यांच्याकडे विजन आहे तालुक्यामध्ये काहीतरी करायचं. तरुणांना इथं MIDC नाही. आता ह्या आमदारांनी MIDC आणली, कुठं आणली? जिथं रस्ते नाही. लिंगदेवला MIDC मिनी, पण नारळ फोडला, तिथं अजून कायच काम नाही. विषय असा आहे, सध्या हवा कोणाची आहे? सध्या अमित भांगरे. शरद अकोले मतदारसंघात आज आपण आढावा घेतला आणि या ठिकाणी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून अमित भांगरे हे उमेदवारी करत आहे. तुतारी या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहे आणि आत्ताच आपल्या बरोबर त्यांनी त्यांचं विजन देखील मांडलं आहे. RK न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, अकोले, अहिल्यानगर.